हे मी कसले शिवलिंग पाहतोय. असल्या आकृत्या मी शिवलिंगावरती कधीच पाहिल्या नव्हत्या. इतक्या सुंदर, इतकं अलौकिक, खरंच मला विश्वास नाही बसत आहे. जे शिवलिंग मी आजपर्यंत पाहिले होते तसे हे अजिबातच दिसत नाहीत. मला तर खरंच असं वाटायला लागलेलं आहे की मी स्वप्न पाहतोय. नाही मित्रांनो, हे स्वप्न नाहीये. हे खरंच अस्तित्वात आहे. या डोंगरांमध्ये अशा काही गोष्टी आहेत जे तुमच्या कल्पना पलीकडच्या आहेत. ते तुम्ही आज ह्या व्लॉगमध्ये पाहणार आहात. ह्या जंगलांमध्ये हे असं मंदिर लपलेलं आहे जे तुम्ही कदाचित कधीच ऐकलं नसेल, कधीच पाहिलं नसेल. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेशचे व्लॉग्स. आणि आज साताऱ्यातलं खूप सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. सुंदर बऱ्याच दृष्टिकोनातून मी म्हणतो आहे. लोकेशन वाईज म्हणा किंवा जिथे आलो आहे तिथे जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना, ते तुम्हाला भारतात खूप क्वचित पाहायला मिळेल. मी असं नाही म्हणू शकत की कुठेच नाही मिळणार, पण क्वचित पाहायला मिळेल. आणि मी जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा अवाक झालेलो. ज्या पद्धतीचं हे ठिकाण बनवलं आहे, ज्या पद्धतीने बनवलं आहे, कधी बनवलं आहे, काही सांगता येत नाही. सो ह्या व्लॉगमध्ये आज आपण ते एक्सप्लोअर करूया. पुढे व्लॉगमध्ये अजून थोडे डिटेल्स शेअर करीन. हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे, कसं यायचं आहे. मी सध्या माझ्या गाडीने आलो आहे आणि जस्ट पुढे जाता जाता आपण गप्पा मारूच, त्यामध्ये नक्की सांगतो. होय, या डोंगरामध्ये, ह्या जंगलामध्ये एक असं मंदिर आहे जे तुम्ही कधीच पाहिलेलं नाही आहे. अख्ख्या हिंदुस्थानात तुम्हाला असं मंदिर पाहायला मिळणार नाही. हे आहे पाटेश्वरचं मंदिर. सातारा शहरापासून जवळच वसलेलं आहे. आणि सातारा म्हटल्यावर मराठ्यांचा इतिहास तर येतोच. बऱ्याच लोकांना ह्या मंदिराबद्दल माहीत देखील नाही. इतकंच काय तर साताऱ्यातली लोक देखील कधी आली नसतील इथे, अशी बरीच मंडळी असतील. आणि बरीच लोक इथे महाशिवरात्रीला येतात. सातारा शहरापासून हे मंदिर डोंगरामध्ये बांधलेलं आहे, शहरापासून लांब. आणि जे अंतर आहे सातारा शहरापासून ते आहे जवळपास 11 ते 15 किलोमीटरचं. मुंबईवरून जर का तुम्ही येणार असाल तर 280 किलोमीटरचं अंतर तुम्हाला गाठावं लागतं. पुण्यावरून येणार असाल तर 120 ते 130 किलोमीटरचं अंतर तुम्हाला कव्हर करावं लागतं. या मंदिराचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलं आहे, तुम्ही गुगल देखील करू शकता. पाटेश्वरचं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे आणि अविश्वसनीय आहे. प्राचीन असं इतिहास लाभलेलं हे मंदिर आज आपण ह्या व्लॉगमध्ये पाहूया. मी गावी आलेलो आणि माझ्या गावावरून मी इथे 1 तासात पोहोचतो. इथे यायचं असेल तर देगाव नावाच्या गावाजवळ यावं लागतं. तिथून तुम्ही पाटेश्वरला येता. छोटासा घाट रस्ता आहे, तो कव्हर करून तुम्ही इथे पोहोचता, जिथे तुम्हाला प्रॉपर पार्किंग देखील पाहायला मिळतं. गाडी पार्क केल्यावर असा ट्रेल सुरू होतो, पायवाट ज्याला आपण म्हणतो. अशी पायवाट कव्हर करून 2 मिनिटातच आपण पोचतो ते मेन एंट्रन्स जवळ. हे आहे मंदिराचं मेन गेट.
कोविडच्या काळामध्ये काही नियमावली इकडे लावलेली, ती इथे आज देखील आपल्याला पाहायला मिळते. गेट ओलांडून पुढे येताच आपल्याला गणपतीचे मंदिर दिसते. या गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती तर दिसते, त्याबरोबर रिद्धी-सिद्धी देखील दिसतात. तिघांचे दर्शन घेतले व पुढे मी पाटेश्वरसाठी मार्गस्थ झालो. आणि गणपतीला प्रथमेश म्हणतात, म्हणून प्रथम त्यांचं दर्शन करून त्यांना वंदन करून आपण मंदिराकडे जातो. गणपतीचे दर्शन घेऊन मी पाटेश्वराकडे मार्गस्थ झालो. परत 15 मिनिटाचा असा हा ट्रेक आहे, जो आपल्याला मंदिराजवळ घेऊन जातो. जे जंगल तुम्ही ड्रोन शॉटमध्ये पाहिलं तेच हे जंगल आहे. पायवाट खूप सुंदर आहे, खूप सोपी आहे. एक 15 ते 20 मिनिटाचं अंतर कापून आपण पोचतो पाटेश्वर मंदिराजवळ. पाटेश्वर मंदिराजवळ आपल्याला सर्वात प्रथम एक तळं दिसून येतं. तिथून पुढे आपल्याला असे शिवलिंग पाहायला मिळतात. ह्यांना सयोनी किंवा अयोनी शिवलिंग म्हणतात. आणि इथूनच सुरू होतो पाटेश्वरचा प्रवास. हे असे शिवलिंग का बनवले असतील, हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनात उपजतो. हे 2 शिवलिंग पाहून एक रस्ता आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो. काळ्या दगडांमध्ये कोरलेला हा रस्ता घडीव पायऱ्यांचा व घडीव चौतऱ्यांचा दिसून येतो. खूप सुंदर वाटतं इथून चालताना, कारण आजूबाजूला सगळीकडे गडद झाडं आहेत, समोर मंदिर आहे आणि हा काळा पाषाण आपल्याला इथल्या मराठ्यांच्या इतिहासाशी निगडीत असलेल्या काही किस्स्यांबद्दल सांगतो. ह्या पायवाटांवरनं चालताना आपल्याला कुठे मूर्ती दिसते तर कुठे शिवलिंग दिसतं. ही मूर्ती जुनी आहे, त्यामुळे पडझड झालेली दिसते, तुटलेली दिसते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच मूर्तीसमोर आपल्याला एक शिवलिंग देखील दिसतं. पण प्रश्न पडतो, या वाटेवरती बसून कोण पूजा करत असेल? आपण इथूनच आलेलो आणि समोर पोचतो तेव्हा मंदिराचे हे प्रवेशद्वार दिसते. तटबंदी असलेले हे मंदिर आपण आता पाहूया. पण त्याआधी मला दिसले गरुडदेव. गरुडदेवांच्या जवळच मला एक शिवलिंग दिसले. इतके सुंदर, इतके अप्रतिम, काय सांगू तुम्हाला. एक नॉर्मल शिवलिंग होतं, जे मी लहानपणापासून पाहत आलेलो. तर बाजूला 5 लिंग असलेले एक शिवलिंग होते. त्याचबरोबर मत्स्याचा आकार असलेलं एक शिवलिंग होतं. इथे असलेले गरुडदेव देखील खरंच खूप देखणे दिसतात. त्यांचा पंजा, त्यांच्या बाजूला असलेला सर्प आणि त्यांचे पंख, त्यांच्यावर असलेल्या मिशा खूप कोरीव आणि घडीव दिसून येतात. गरुडदेवांचे दर्शन घेऊन पुढे चालत जाताच आपल्याला एक शिव मंदिर दिसतं. हे खरंच खूप प्राचीन मंदिर आहे. याची अवस्था बघूनच ते लक्षात येतं. ह्या प्राचीन मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळतं आणि या शिवलिंगावर पूजा केलेली दिसून येते. हे मंदिर मराठा आर्किटेक्चरनी बनवलेले दिसून येते. शिखर जे आहे ते विटांनी बनवलेले आहे, तर ज्या भिंती आहेत त्या काळ्या पाषाणात कोरलेल्या दगडांमध्ये बनवलेल्या दिसून येतात. ह्या महादेवांचे दर्शन घेतले व परत तटबंदीकडे आलो. तिथे तटबंदीतच आपल्याला एक मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. ती आता आपण जाऊन पाहूया. आतमध्ये येताच आपल्याला भगव्या रंगाने रंगवलेला मारुती दिसतो. या मारुतीची शेपूट डोक्यावरून गेलेली दिसते व एक हात उगारलेला दिसतो. ह्यांना आपण किल्ल्यांवरती देखील पाहिलेले असते. त्यांच्या पायाखाली आपल्याला पनवती दिसते. मारुतीचे दर्शन घेतले व तटबंदीच्या आत आलो की आपल्याला पाटेश्वरचे मंदिर दिसायला लागते. इथे सर्वात प्रथम दिसतो तो नंदी आणि त्याबरोबर दिसणाऱ्या छोट्या छोट्या दीपस्तंभ आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतात दीपस्तंभ. या मंदिराला चारी बाजूनी तटबंदी आहे आणि तटबंदीमध्ये छोट्याशा देवळ्या आहेत, जिथे जुन्या काळात दिवे ठेवले जात असतील. आता एवढाच विचार करा की ज्यावेळीस
या सगळ्या देवळ्यांमध्ये प्रज्वलित केलेले दिवे ठेवत असतील तेव्हा इथला परिसर किती सुंदर दिसत असेल. आतमध्ये आलो आणि पाटेश्वराच्या महादेवांचे दर्शन घेतले. हे आहे ते पाटेश्वराचे शिवलिंग. जवळच आपल्याला भरपूर मूर्त्या पाहायला मिळतात, बरेच वेगवेगळे देव पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे आपल्याला विष्णुदेव सुद्धा दिसतात, जे शेषनागावर आराम करतायत. खूप सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला डाव्या बाजूस शिवलिंगाच्या दिसते आणि उजव्या बाजूला आपल्याला गणेशानी किंवा विनायकी देवीचे मूर्ती पाहायला मिळते. हे आहे स्त्री रूप गणपतीचे आणि ते लगेच आपल्याला दिसून येते. स्कंदपुराणात ह्याच्याबद्दलचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. 64 योगिनींशी या मूर्तीचा संबंध आहे. गणेश आणि देवीची मूर्ती पाहिली की जवळच आपल्याला अजून बऱ्याच मूर्त्या पाहायला मिळतात. त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही मिळाली. हे असं दिसतं पाटेश्वरचं मंदिर आतमधून, आणि त्यामुळे मला इथे आठवण आली संगम माहुलीचे मंदिर व सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर, जे धोम गावात पाहायला मिळतं. त्यांचं बांधकाम देखील ह्यासारखंच आहे. ह्याच मंदिरांना मराठा आर्किटेक्चर असलेले मंदिर म्हणतात. पाटेश्वराच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला बरेच मंदिरं पाहायला मिळतात छोटे छोटे. त्यामध्ये हे चतुर्मुखी महादेवाचं मंदिर पाहायला मिळालं. ह्यात जी चतुर्मुखी महादेवाची मूर्ती आहे ती भारतात तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, कारण अशी मूर्ती कुठेच दिसत नाही. चतुर्मुखी महादेव पहिल्यांदाच मी पाहिले, आणि ते ओळखायचे कसे तर ते ह्या मूर्तीवरूनच. ह्या मूर्तीवर आपल्याला 4 चेहरे पाहायला मिळतात आणि त्यांच्यावर आपल्याला त्रिनेत्र देखील पाहायला मिळतात. ह्याच्यावरूनच समजून येते की ही महादेवांची मूर्ती आहे. हातात त्रिशूळ देखील दिसते, दंडावरती शेषनाग देखील दिसतात. चतुर्मुखी महादेवांचे दर्शन घेतले तर समोरच आपल्याला महिषासुरमर्दिनीचे मंदिर देखील पाहायला मिळते. ह्या मंदिरात येताच आपल्याला इथली मूर्ती आकर्षित करते. ही महिषासुराचा वध करत असतानाची देवीची मूर्ती आहे, त्यामुळेच हिला महिषासुरमर्दिनी देखील म्हणतात. खूप सुंदर असं घडीव आणि कोरीव मूर्ती महिषासुरमर्दिनीची दिसते. तुमचं लक्ष लवकर हटणारच नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. पाटेश्वर मंदिराच्या समोर खूप सुंदर असा नंदी दिसतो. हा नंदी जवळच्या काळात बनवलेला असणार, कारण खरंच खूप सुंदररित्या हा नंदी घडवलेला दिसतो. नक्षीकाम खरंच खूप सुंदर आहे. हा पाषाण देखील खूप प्रॉपरली पॉलिश केलेला दिसतो. जिथून पाटेश्वर महादेवावरती वाहिलेलं पाणी बाहेर पडतं ते हे गोमुख. गोमुखावरती आपल्याला पृष्ठभागी शिवलिंग बनवलेले दिसते. इतक्या मायक्रो लेवलचं काम देखील इथे खूप चांगलं केलेलं आहे. देवाची ही कलाकृतीच आहे. प्रदक्षिणा मारताना मला शेषनागाची मूर्ती दिसली. ही मंदिराच्या पाठी दिसते आपल्याला. पाठीमागे प्रदक्षिणा मारताना माझं लक्ष गेलं ते इथल्या तटबंदीकडे, आणि परत माझ्या मनात विचार आला, या देवळ्यांमध्ये जेव्हा दिवे ठेवले असतील तेव्हा किती सुंदर दिसत असतील, तेव्हा हे मंदिर खरंच खूप उठून दिसत असेल. एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये येत होत्या आणि मंदिराचं आर्किटेक्चर खरंच खूप सुंदर वाटलं. याचा इतिहास पण तसाच आहे, ते पण मी सांगतो थोड्या वेळात. तटबंदीमध्ये जसे आपण मारुती पाहिले तसेच आपल्याला एक शिवलिंग देखील पाहायला मिळते. या शिवलिंगाची साईज खरंच खूप मोठी आहे. पाटेश्वरचे हे मंदिर असं म्हणतात सरदार अनघळांनी बांधलेले. हे सरदार होते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात, त्यांचेच सरदार होते. पण काही निमित्ताने त्यांनी हे मंदिर बांधून काढले. असं म्हणता येईल की जर का इथे प्राचीन मंदिर असेल तर त्याचे जीर्णोद्धार झाले असेल. खरे पुरावे काही सापडत नाहीत, पण अनघळांचं नाव पाटेश्वराशी जोडलेलं नक्कीच आहे. इथे आल्यावर फक्त पाटेश्वराचे मंदिर पाहू नका, इथे बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. पाटेश्वराचे मंदिर सोडल्यावर पुढे आलो की आपल्याला अजून मंदिरं पाहायला मिळतात, आणि त्या मंदिरांच्या जवळ आपल्याला एक तळं खोदलेलं दिसतं. हे तेच पाणी असणार जे जुन्या काळामध्ये या मंदिरांच्या पूजेसाठी वापरत असतील. इथे मला एक प्राचीन असा नंदी दिसला.
नंदी आहे म्हणजे समोरच महादेव देखील असणार आणि त्यांचे भले मोठे शिवलिंग मला पाहायला मिळाले. इथे कुठल्याच गोष्टी छोट्या अशा नाहीतच, काहीतरी वेगळंच आहे या मंदिरात. शिवलिंगाचे आकार प्रचंड आहेत आणि इथे अलौकिक अशी शक्ती जाणवायला लागते आल्यावर. कारण एवढे मोठे शिवलिंग आपण असल्या ठिकाणीच पाहू शकतो. आजकालच्या मंदिरांमध्ये हे बसवणे सोपे नाही. नंदीच्या जवळच भिंतीत बसवलेले मला मारुतीचे मंदिर दिसले. ही मूर्ती, ही शिळा प्राचीन आहे. ह्या मंदिरांच्या भागांमध्ये आपल्याला भरपूर गुफा दिसतात. ह्या गुफांमध्ये आपल्याला भरपूर शिवलिंग पाहायला मिळतात. कुठे मोठे तर कुठे छोटे शिवलिंग दिसतात. आता हेच शिवलिंग पहा. जवळच माझा मित्र दर्शन घेत होता आणि म्हटलं आपण प्रॉपर रेशिओ कॅप्चर करायला बघू. तर माझ्या मित्राची उंची बघा आणि शिवलिंगाचा आकार बघा. शिवलिंगाच्या बाजूलाच आपल्याला नवग्रहांची मूर्ती देखील पाहायला मिळते. यात सगळे नवग्रह कोरलेले आहेत. म्हणजे समजून घ्या की सनातन धर्मामध्ये नवग्रहांना आधीच मान्यता होती, त्यांचा शोध आधीच लावलेला. अशा या इथे 4 गुफा दिसतात ज्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. जवळच मला हे मंदिर देखील दिसले जे नंदीच्या बाजूला होते, ज्यामध्ये मारुती ठेवलेले. त्या मंदिराच्या बाहेर आपल्याला एक स्तंभ दिसतो. या मंदिराच्या आत गेल्यावर मी सरप्राईज झालो. मला काहीतरी वेगळंच पाहायला मिळालेलं. मंदिराच्या आत गेल्यावर मला अग्निवृषभाचे मूर्ती पाहायला मिळाली. अग्निवृष किंवा अग्निवृषभ असं त्यांना संबोधले जाते. त्यांचा आकार पाहिल्यावर आपल्याला समजून येते की 2 चेहरे दिसतात त्यांच्या मूर्तीमध्ये, 7 हात दिसतात व 3 पाय पाहायला मिळतात. हे वेगळीच रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. पण हे सगळे त्यांचे जे वर्णन आहे ते स्कंद पुराणात मिळते आणि त्याचप्रमाणे म्हणून ही मूर्ती बनवलेली असणार. प्राचीन मूर्ती आहे अग्निवृषभाची. हे झाले समोरून. जेव्हा आपण बाजूनी पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की समोरून ही वेगळी दिसते आणि बाजूने देखील ही मूर्ती वेगळी दिसते. वृषभाचा आकार असलेली ही मूर्ती, म्हणूनच याला अग्निवृषभ देखील म्हणतात. स्कंदपुराणात किंवा वेदांमध्ये असे रूप अग्निदेवाचे होते किंवा अग्निवृषभाचे होते असे म्हटले जाते. अग्निवृषभाच्या मूर्तीच्या बाजूलाच आपल्याला अजून बरेच काही मूर्ती पाहायला मिळतात. पण इतक्या घडीव, इतक्या कोरीव आणि इतक्या सुंदर आहेत त्या मूर्त्या की ह्या कलाकृतीला पाहून सलाम करावा वाटतो. ह्या मूर्त्या ज्यांनी घडवल्या असतील त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं असेल कोणास ठाऊक. अग्निवृषभाच्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला अजून एक मंदिर दिसते जिथे चामुंडा देवी स्थापन केलेली दिसून येते. दोन्ही मंदिरं पाहिल्यानंतर मला महाबळेश्वराच्या मंदिराची आठवण आली. महाबळेश्वराचे जे मंदिर आहे त्याचे जे छत आहे ते देखील असेच आहे. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी नोटीस केली. हे दगड जे छतावरती आपल्याला पाहायला मिळतात ते लॉक अँड की सिस्टमवरती एकमेकांमध्ये अडकवून बसवलेले आहेत. त्यामुळेच एवढी वर्ष ते एकमेकांची साथ न सोडता या मंदिराचे छत बनून राहिलेले आहेत. या मंदिराच्या समोरच आपल्याला झाडं दिसतात भरपूर आणि तिथून खाली पाहिल्यावर दरी दिसते. खूप मस्त वाटतं इथून पाहिल्यावर. पण हे मंदिर इथेच संपत नाही. अजून काही मंदिरं पुढे आहेत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1-2 मिनिटातच आपल्याला अजून एक महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. पण ह्या मंदिराचा आकार साधा आहे. पण आत गेल्यावर समजते की शिवलिंगाच्या आधी, मंदिराच्या आधी अजून एक भाग आहे जो रिकामा भाग आहे. असे का केले असेल माहीत नाही. जवळच मला हे बॅबलर पक्षी पाहायला मिळाले. त्यांना इंग्लिशमध्ये बॅबलर म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात मला खरंच माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. मला मदतच कराल तुम्ही. ह्या पक्ष्यांचा काहीतरी गोंधळ चालू होता पण खूप सुंदर वाटत होतं.
इथे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे, जे तुम्ही कुठेच पाहिले नसणार. खात्री देऊन सांगतो. ह्या पोर्शनपर्यंत आला असाल तुम्ही व्लॉगच्या, तर नक्की हा व्लॉग अजून पुढे पहा. गुगलवरती अभ्यास करताना मला समजलं ह्याला वराहगृह म्हणतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील तसेच मेन्शन केलेले आहे. या मंदिराच्या जवळ आल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिसते ते दीपस्तंभ. हे जुने असे दीपस्तंभ खरंच खूप मोडकळीस आलेले आहे. दीपस्तंभाच्या जवळच एंट्रन्स दिसतो आणि त्या एंट्रन्सच्या जवळ आपल्याला पुरातन असा नंदी पाहायला मिळतो. हा जुना नंदी बाहेर आहे आणि नवीन नंदी आतमध्ये वसवलेला दिसतो. आतमधला हा नंदी खरंच खूप सुंदर आणि सुरेख आहे. मला असं वाटतं जेव्हा पाटेश्वराचे मंदिराचे जीर्णोद्धार झाले असेल तेव्हा जो नंदी आणला असेल त्याच वेळीस ह्या नंदीचे काम देखील केले असेल. त्यामुळेच मंदिराचा भाग जुना दिसतो आणि नंदी नवीन दिसतो. मंदिराच्या तटबंदीतून आत आल्यावर हे असे बांधकाम दिसतात, ज्यामध्ये मला सर्वप्रथम दिसले ते चतुर्मुखी शिवलिंग. सिंहासनावर ठेवलेले हे शिवलिंग खरंच खूप सुंदर आहे. या चतुर्मुखी शिवलिंगाच्या जवळच आपल्याला कुंभेश्वर महादेव देखील पाहायला मिळतात. कारण ह्या शिवलिंगावर कुंभ स्थापित केलेले दिसते, असे हे शिवलिंग दिसते, म्हणून याला कुंभेश्वर महादेव म्हणतात. का असे शिवलिंग निर्माण केले असतील काहीच कल्पना येत नाही, पण आपल्या बुद्धीला हे कधी उमगणारच नाही हे नक्की. हे मंदिर असे दिसते. चारी बाजूनी बांधकाम दिसतं आणि मध्ये हा रिकामा भाग आहे जिथे मी सध्या उभा आहे. आतमधल्या खोल्या आता आपण थोड्या वेळात एक्सप्लोअर करू. हा होता एंट्रन्स. एंट्रन्समधून आत आल्यावर लेफ्ट साईडला जी खोली आहे ती ही आहे. खूप सुरेख असं बांधकाम ह्या खोलीचं दिसून येतं आणि त्यामध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग पाहायला मिळतात. याबद्दल मी काय सांगू, कसं सांगू मला काहीच समजत नाही. तुम्ही फक्त या व्लॉगमध्ये पहा आणि जमलेच तर नक्की या. कुठल्या हेतूने हे शिवलिंग बनवले असतील काहीच लक्षात येत नाही. हे असले शिवलिंग कुठल्या पूजेसाठी वापरत असतील ते देखील समजत नाही. आता हेच शिवलिंग पहा. हे कसं बनवलं असेल मला माहिती नाही, पण ह्या एका योनीवरती बरेच असे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. मला तर मी शब्द जे वापरतोय ते देखील बरोबर आहेत की नाही ते समजत नाही. आणि हे कशामुळे झाले तर आपण विसरलेल्या आपल्या धर्माबद्दलची माहिती. डावीकडची खोली पाहिल्यावर आता आपण सरळ जाऊया उजवीकडच्या खोलीमध्ये. आतमध्ये येताच आपल्याला बरेच शिवलिंग पाहायला मिळतात, पण इथे जे आपल्याला शिवलिंग दिसतात ते खरंच एका वेगळ्या रूपांमध्ये दिसतात. आता हेच बघा, एकाच योनीवरती आपल्याला 3 वेगवेगळे शिवलिंग पाहायला मिळतात. हे कसं असेल हा प्रश्न पडतो. हे का असेल हा देखील प्रश्न पडतो, पण हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतात. आतमध्ये आल्यावर अजून 2 प्रचंड असे शिवलिंग पाहायला मिळतात. दोन्ही शिवलिंग बघा किती वेगवेगळे डिझाईन्स आहेत. ह्या शिवलिंगावरती अजून शिवलिंग दिसतात. ह्या गुफांमध्ये जुन्या काळांमध्ये, प्राचीन काळांमध्ये तपस्या केली जात असणार आणि त्यामुळेच असे हे शिवलिंग बनवलेले. पण ही पूजा तरी नक्की कोणती ते पण समजत नाही. ह्या गुफेमध्ये मला विष्णूंची मूर्ती पाहायला मिळाली. मूर्तीची विटंबना झालेली दिसते, हात तुटलेले दिसतात, पण त्याचबरोबर जवळ मला त्यांची गदा ठेवलेली आहे ते दिसून आले. तो भाग तुटलेला दिसतो, पण ह्याच्यावरनं समजतं की ही मूर्ती किती सुंदर असेल. अजून काही शिवलिंग या गुफेत पाहायला मिळतात. आता हे पहा, ह्या एका शिवलिंगावरती अनेक शिवलिंग आहेत. ह्याचाच अर्थ ह्याला आपण सहस्त्रलिंग म्हणू शकतो. पण असे शिवलिंग का बनवलेले असणार? कारण ज्या लोकांना एकाच वेळीस अभिषेक करून सहस्त्रलिंगाचा अभिषेक केल्याचे पुण्य पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे असू शकतं. त्यामुळेच सहस्त्रलिंगाचे निर्माण केलेले असणार. हा माझा कायास झाला. माझ्याकडे कुठला अभ्यास नाही किंवा कुठला पुरावा नाही, पण जे मला पटलं ते मी म्हटलं. चुकीचा देखील असू शकतो, त्याबद्दल माफ करा. पण हे पाहिल्यावर अशाच काही गोष्टींना जे मी लहानपणापासून ऐकत आलेलो त्यांना
कनेक्ट करायचा प्रयत्न केला. इथल्या एका पिलरवरती देखील मला शिवलिंग पाहायला मिळाले. त्याचबरोबर भिंतीत कोरलेले शेषनाग दिसले आणि त्यांच्याजवळ फुलांची आकृती असलेले शिवलिंग दिसले. हे कसे असू शकते, हे का आहे, काही समजत नव्हतं, पण असं वाटत होतं फक्त बघत राहावं. उजवीकडचे मंदिर पाहिलेले, डावीकडचे मंदिर पाहिलेले, आता महत्त्वाचे मध्यस्थानी असलेले मंदिर पाहूया. ह्यांच्या एंट्रन्सवरती आपल्याला घडा घेतलेले गंगा आणि यमुना नदी दिसते. आतमध्ये जाताच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे परत शिवलिंग पाहायला मिळतात. इथे आल्यावर मी बाहेरचं विश्वच विसरून गेलेलो. मी सगळ्या बाजूला फक्त शिवलिंगच पाहत होतो. खूप वेगवेगळ्या रूपांमध्ये हे शिवलिंग मला पाहायला मिळत होते. काहीच समजत नव्हतं हे असे का. तेवढंच कमी झालेलं, तेच कमी पडलं तेवढ्यात मला एक फ्रेम दिसली ज्यामध्ये सहस्त्रलिंग कोरलेले शिवलिंग दिसले. हे सगळे शिवलिंग एका बेसॉल्ट रॉकमध्ये कोरलेले आणि त्यावर मध्यस्थानी वरच्या बाजूला आपल्याला विष्णूंची मूर्ती दिसते. असे ह्या मंदिरामध्ये 3 फ्रेम्स आहेत ज्याच्यामध्ये सहस्त्रलिंग कोरलेले आहेत. त्यांच्या समोर शिवलिंग ठेवलेले आहेत. ते अयोनी आहेत, सयोनी आहेत, सगळ्या प्रकारचे शिवलिंग आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण ह्या सगळ्या प्रकारचे शिवलिंग आपण कुठेच पाहू नाही शकत असे हे शिवलिंग आहेत. बऱ्याच ठिकाणी मूर्त्या आहेत ज्या भंग झालेल्या आहेत. पण इथे पिलरवरती 2 वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे ह्यांना म्हणतात नागदंड. असं म्हणतात हे तेच नागदंड आहेत जे महादेवांनी आपल्या दंडावरती धारण केलेले आहेत. ह्या नागदंडांवरती देखील आपल्याला बरेचसे लिंग दिसतात. त्याचबरोबर मला कुंडलीमध्ये दिसते ती आकृती देखील दिसले या दंडामध्ये. असे 4 पिलर आहेत या मंदिराला, पण त्यातल्या फक्त 2 पिलरवरतीच आपल्याला नागदंड कोरलेले दिसतात आणि 4 स्तंभांच्या मध्ये सहस्त्रलिंग दिसतं. खूप सुंदर आहे. या गुफेमध्ये कोरलेले मंदिर आपलं मन हलवून टाकतं. किती कष्ट घेतले असतील आपल्या पूर्वजांनी हे मंदिर कोरण्यासाठी. मंदिर कोरल्यानंतर इथे स्थापना केली असेल असल्या शिवलिंगांची ज्यांचं काहीतरी शास्त्राशी संबंध असणार. हे दुसरे पिलर आहे ज्यावर नागदंड पाहायला मिळाला व त्यावर काहीतरी कोरलेले आपल्याला दिसते. ही भाषा कुठली माहीत नाही, पण काहीतरी त्याच्यावर लिहिलेले आहे. हे आहे ते सहस्त्रलिंग. खूप सुंदर असे सहस्त्रलिंग मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले. छोटे छोटे रुद्राक्षांच्या आकाराचे छोटे अजून शिवलिंग यावर कोरलेले. हे त्यांच्यासाठीच आहे ज्यांना एकाच वेळीस अभिषेक करून सहस्त्रलिंगाचे पुण्य प्राप्त करायचे असतील. जर का त्यांच्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितले असेल तर ते अशा ठिकाणी येऊन हे पुण्य प्राप्त करायचा प्रयत्न करत असतील आणि त्यामुळेच असले शिवलिंग घडवलेले असणार. खूप सुंदर असे शिवलिंग आज मी पाहिलेले. तुम्ही नक्की या. हा व्लॉग एवढाच होता. तर मग आता आपण पाटेश्वरचं मंदिर पाहिलं. ह्या पाटेश्वरचं मंदिराबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत. कोणी म्हणतं की अघोरी पूजेसाठी इथे या मंदिराचा वापर केला जायचा म्हणून. खरं काही खोटं काही काहीच माहिती नाही, कारण का कुठेही काही लिहिलेलं नाही आहे. पण हे शिवलिंग कुठल्या शास्त्रानुसार इतक्या वेगवेगळ्या विविध अशा नक्षीकामांनी बनवलेले आहेत खरंच काही समजत नाही. पण नक्की मंदिर सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे आणि प्राचीन आहे. अनघळ सरदारांनी वरचं पाटेश्वराचं मंदिर बनवले एवढं मला समजलं. जे शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या सैन्यात होते, सरदार होते. आणि म्हणून मी सांगेन जर का तुम्ही वाई महाबळेश्वरला येणार असाल तर पाटेश्वरला देखील यायचा प्रयत्न करा. पाहण्यासारखं मंदिर आहे, खूप प्राचीन, खूप जुनं आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की खूप सुंदर ठिकाण पाहिलं आहे. तर मग आत्ता मी निघालो आहे परत पार्किंगकडे. हा व्लॉग इतकाच होता. भेटूया नवीन काही कॉन्टेंट सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.